शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीमध्ये तुमच्यासारखे अनेक शहा घडल्या गेले, मग ते आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, निजामशाह असेल। सरकारने सोडलेले काही पिलावळ म्हणत असतील की मराठ्यांचा हक्क कुणबीमध्ये नाही किंवा ओबीसी मध्ये नाही, तर याचा अर्थ असा आहे की सरकार त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला कुठेतरी तुकडा टाकताय। हा थेट आरोप मराठा समाजाचा। हक्काचं आरक्षण हे ओबीसी मध्ये असेल तर तुम्ही ओबीसी मधून द्यायला तुम्हाला हरकत काय? कडे कायदा बनवण्याची अनुमती नसताना तुम्ही ऑक्टोबर मध्ये मराठा आरक्षण कायदा 2018 हा बनवला कसा? त्याग आणि दादाचा प्रामाणिकता, या सगळ्या गोष्टीवर ही मराठा आंदोलन आज इथपर्यंत टिकून। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, विषय चर्चेतला या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मराठा आरक्षणाचं आंदोलन हे गेली 1 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या आंदोलनाची पडसाद पूर्ण देशभर पसरले आहेत। अशातच मनोज जरांगे पाटील यांनी 6व्या वेळेचं उपोषण आता स्थगित केलं आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सध्या ऍडमिट आहे। तर जरांगे पाटील यांचे नांदेड जिल्ह्यामधील जवळचे संबंध असलेले किंवा अनेक वेळा आपण ज्यांना जरांगे पाटलांच्या सोबत पाहिलेलं आहे अनेक आंदोलनांमध्ये, ते आंदोलन अंतरवली सराटीमधील असेल, त्यांच्या नांदेडमधील बैठका असतील किंवा जेव्हा जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना घेऊन मुंबईला गेले होते तेव्हा त्यांच्या सोबतचा त्यांचा सहवास असेल, तर या सर्वत्र ठिकाणी आपण ज्यांना पाहिलंय असे नांदेडचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे आपल्या सोबत आहेत, जे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि या पुढच्या मराठा आरक्षणाची चळवळ यावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत। श्याम पाटील, सर्वप्रथम तुमचं विषय चर्चेतला चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। तर तुम्ही आता नुकतेच जरांगे पाटील यांना भेटून आला, त्यांचं शेवटचं उपोषण सुटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून आला, तर सध्या त्यांची तब्येत कशी आहे आणि जरांगे पाटलांना डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय? तसं पाहिलं तर दादांचं हे 6वं उपोषण होतं। 6वं उपोषण हे जवळपास 9 दिवस चाललं आणि 9व्या दिवशी दुपारी 4 वाजता दादांनी हे उपोषण स्थगित केलं। एका दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत पोटामध्ये पाण्याचा थेंबही नव्हता, अन्नाचा कणही नव्हता आणि कुठलीही मेडिकल सुविधा सुद्धा त्यांनी घेतली नव्हती। परंतु 8व्या दिवशी मध्यरात्री जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब मनोज दादांना भेटायला आले आणि त्यांनी न्यायालयाच्या वतीनं जो आदेश आला होता, न्यायालयाने विनंती केली होती की दादा तुम्ही उपचार घ्या। मग दादांनी न्यायालयाच्या विनंतीला मान देऊन दादा कधीच आजपर्यंत न्यायालयाचा आणि प्रशासनाचा शब्द, पोलीस प्रशासनाचा शब्द सहसा टाळत नाही। त्या दिवशी न्यायालयाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत दादांनी 4 वाजता रात्रीच्या 3 वाजता सलाईन घेतलं। सलाईन घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता उपोषण स्थगित केलं आणि स्थगित केल्याच्या नंतर जेव्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जे नेहमीचं त्यांचं ऍडमिट होण्याचं केंद्र आहे त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की दादांची प्रकृती ही अतिशय नाजूक आहे। यावेळेस 9 दिवस उपोषण करून त्या हॉस्पिटलला ऍडमिट झाल्याच्या नंतर असं लक्षात आलं की किटोन्स वाढलेले आहेत, किडनीवर स्वेलिंग आलेली आहे, अंगामध्ये भयानक उष्णता आहे आणि विकनेस सुद्धा खूप जास्त आहे। म्हणून दादाला सक्तीची 5 दिवसाचा विश्राम करायला दादाने सांगितलं आणि ट्रीटमेंट सुरू केली। या आधीची आपण आंदोलन पाहायला गेली तर जेव्हा मूकमोर्चा झाला, त्या मूकमोर्चानंतर जी आंदोलनं झाली त्या आंदोलनाला मराठा समाजाचा तेवढा रोग त्या दिशेने दिसत नव्हता, पण आता जरांगे पाटलांचं आंदोलन 1 वर्ष झालं चालू आहे आणि या आंदोलनाला मराठा समाजाचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिसतो। यामागचं कारण काय असेल? आंदोलनातली प्रामाणिकता, सततचं आंदोलन आणि मराठा समाजाला हक्काचं म्हणजेच ओबीसीतलं आरक्षण ही प्रमुख मागणी। आजपर्यंत अनेक आंदोलने झाली, परंतु एकदा उभा केलेलं आंदोलन कुठल्या तरी एका लोकाला जाऊन ते थांबायचं किंवा ते पूर्ण विसर्जित व्हायचं। परंतु मनोज दादा हा एकदम जिद्दी आणि एकदम कणखर शिवरायांचा मावळा समाजाचा सेवक म्हणून काम करायला सुरुवात केली। तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या कामामधलं सातत्य आणि मागील 13 महिन्यापासून एकच मागणी की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण, या 2 गोष्टीवर
दादाचं समर्पण, त्याग आणि दादाचा प्रामाणिकता, या सगळ्या गोष्टीवर हे मराठा आंदोलन आज इथपर्यंत टिकवलं. नक्कीच या आधीच आपण आंदोलन पाहायला गेली, तेव्हा आपण मूकमोर्चाचा जरी विषय पाहिला तरी मागणी ही 50% वरची होती. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता 50% वर आम्हाला आरक्षण ही मागणी होती आणि त्या पद्धतीचं सरकारने दिलंही, पण ते टिकलं नाही. पण आता तेव्हाची मागणी जी होती ती 50% वरची होती, पण आता ओबीसी मधूनच मागणी करण्याचं कारण काय? आणि सरकारने विशिष्ट 10% आरक्षण दिलेलं आहे, ते 10% दिलेलं असतानाही ओबीसी मधूनच मागणी. पहिले प्रथम मी तुमच्या मोर्चाचा विषय क्लिअर करतो. 2016ला ज्या पद्धतीने क्रांतिकारी मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, त्या क्रांतिकारी मोर्चामध्ये आमची फक्त मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्याही गेलं. परंतु त्यावेळेस सुद्धा काही संघटनांचं म्हणणं होतं की ओबीसी मधूनच द्या, आणि काही संघटनांचं म्हणणं होतं की जे आरक्षण दिलं आम्हाला ते टिकलं पाहिजे. परंतु सरकार त्याही वेळेस गांभीर्याने घेतलं नाही आणि सरकार आजही गांभीर्याने घेत नाही. त्यावेळेस ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी 2018ला मराठा आरक्षण कायदा करून, जे की राज्य सरकारला अधिकार नसताना सुद्धा कायदा केला, घटनादुरुस्ती 102 मध्ये राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यात आले होते, घटनादुरुस्ती 105 मध्ये राज्य सरकारला कायदा करण्याची अनुमती देण्यात आली. परंतु देवेंद्र फडणवीस सारखं राज्यकर्ते महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवत असताना त्यांनी समाजाच्या नजरेमध्ये सपशेल धूळ फेकली. कायदा 29 ऑक्टोबर 2018ला पारित केला आणि राज्याचे अधिकार हे ऑगस्ट 2018 मध्येच काढून घेण्यात आले होते. मग 2018 मध्ये ऑगस्ट महिन्यात तुमच्याकडे कायदा बनवण्याची अनुमती नसताना तुम्ही ऑक्टोबर मध्ये मराठा आरक्षण कायदा 2018 हा बनवला कसा? हा सवाल आहे का मराठा आंदोलकांचा आहे. जर यदा कदाचित तुम्हाला अधिकार असते तर कायदा बनवला असता तर आम्हाला काही वाटलं नसतं. परंतु अधिकार नसताना तुम्ही मराठा आरक्षणाचा कायदा बनवला आणि 50%च्या वरचं मराठा समाजाला आरक्षण देऊन तुम्ही सपशेल फसवणूक केली, हा आमचा सवाल. म्हणून पुढच्याला ठेच मागचा सावध. अगोदर 16% आरक्षण दिलं, ते गायब झालं. देवेंद्र फडणवीसांनी 13% दिलं, ते गायब झालं. आता तुम्ही 10% एसीबीसी दिलात, म्हणून ती समाजाला मान्य नाही. कारण इंदिरा साहनीच्या खटल्यानुसार 50%च्या वरचं आरक्षण कधीही जाऊ शकते, याच्यावर कुठलाही आज विश्वास कोणताही मराठा ठेवायला तयार नाही. म्हणून आमची मुख्य मागणी ही आहे, जर आमचं हक्काचं आरक्षण हे ओबीसी मध्ये असेल तर तुम्ही ओबीसी मधून द्यायला तुम्हाला हरकत काय? पूर्वीच्या काळी ओबीसी मध्ये आरक्षण आहे की नाही ही कुठेतरी साशंकता होती. म्हणून गिरीश महाजन सारखं मंत्रिमंडळाचं एक पथक अंतरवाली सराटी या ठिकाणी आलं आणि जरांगे पाटलाला विनंती केली की जरांगे पाटील साहेब तुम्ही उपोषण सोडवा, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी कायद्याचा काहीतरी आधार लागतो. जरांगे पाटलांनी म्हणले काय हरकत नाही ना, कायद्याचा आधार ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तरी तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार का? हाच गिरीश महाजनांना संकोट मोचन म्हणून महाराष्ट्रामध्ये नावाले जातं. त्या दिवशी त्यांनी शब्द दिला हो म्हणून, कायद्याचा फक्त आधार मिळू द्या म्हणून. आज 57 लाख कुणबी नोंदी भेटल्यात, मग तो कायद्याचा अधिकार नाहीये का? जर तो कायद्याचा अधिकार म्हणून वापरत असाल तर त्या नोंदीच्या आधारे महाराष्ट्रातल्या सरसगट मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी जात प्रमाणपत्र देता येते की नाही, फक्त एवढं एकदा गिरीश महाजन साहेबांनी विषद करावं, ते अंतर्गत स्टेजवर विषद करावं. आम्ही त्यांचं अभिनंदन करू. जर ही मागणी रास्त असेल, जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधून मराठा आरक्षण हे मराठ्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि आता तुम्ही पण सांगितलं की एक कायद्याला आधार लागतो, तो कायद्याचा आधार मिळालेला आहे. 58 लाख कुणबी नोंदी भेटल्या. पण ही मागणी रास्त आहे, कायद्याला आधारही भेटलाय आणि मोठ्या प्रमाणात जनाधार सुद्धा या आंदोलनाला आहे. तरी सरकार आरक्षण का देत नाही? ही टाळाटाळ नेमकी कशासाठी होते? हे पहा, मागणी रास्त आहे हे जरांगे पाटील म्हणतायत किंवा आज मी म्हणतोय म्हणून नाही. आज करोडोनं असणारा समाज सुद्धा तेच म्हणताय. कारण जरांगे पाटलांनी समाजाला बाप मानले. समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाच्या वेदनेसाठी लढणारा हा मराठा योद्धा आहे. समाजाने सुद्धा दाखवून दिली की मागणी रास्त कशी आहे. जर माझ्या हक्काची जमीन इथं असेल तर मी माझ्या हक्काची जमीन इथली सोडून
दुसरीकडे का जाऊन घेऊ हे जरांगे पाटील वारंवार त्यांच्या भाषणात सांगतात. तसाच प्रकार ओबीसी आरक्षणाचा मराठा समाजाचा झाला आहे. जर मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण हे ओबीसी मध्ये आहे, नोंदीच्या आधारे कळालं, पूर्वापार असणारा कुणबी समाज हाच आजचा मराठा समाज आहे. 83व्या क्रमांकाला कुणबी ही जात आरक्षणामध्ये होती हे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा जर सरकारने सोडलेले काही पिलावळ म्हणत असतील की मराठ्यांचा हक्क कुणबीमध्ये नाही किंवा ओबीसी मध्ये नाही, तर याचा अर्थ असा आहे की सरकार त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला कुठेतरी तुकडा टाकताय. हा थेट आरोप मराठा समाजाचा आहे. किंवा मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी सरकारने कुठेतरी आपले माणसं उभा करून मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. जर यदा कदाचित ओबीसी प्रवर्गातील 376 जातींचे मत समाजाला आरक्षणाला सरकारमध्ये बसल्या राज्यकर्त्यांना महत्वाचे असतील, तर कायद्याने 32% असणारा एवढा मोठा मराठा समूहाचे मत तुम्हाला महत्वाचे नाहीत काय? हा माझा सवाल एक आंदोलक म्हणून राज्यकर्त्यांना. जर यदा कदाचित तुम्हाला ओबीसी मतांची भीती वाटाली म्हणून मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करत नसाल, तर मराठ्यांची मतं तुम्हाला हवेत की नाही हा सवाल एक मराठा आंदोलक म्हणून सरकारला आहे. राहिला प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की तुमच्या हक्काचा असो सुद्धा सरकार देत नाही, त्याच्या पाठीमागलं फक्त लॉजिक एवढंच आहे, सरकारची इच्छाशक्ती नाही. तर इच्छाशक्ती का नाही? ओबीसी मतांना घाबरून किंवा भिवून या सरकारने मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणापासून मराठा समाजाला दूर ठेवलेला आहे. परंतु 2024च्या लोकसभेला याच मराठा समाजाने एक गट्टा मतदान करून या सरकारला समाजाच्या एकीची ताकद दाखवून दिलेली आहे. यदा कदाचित आता आमचा हक्क आम्हाला जर नाही मिळाला तर 2024च्या विधानसभेला सुद्धा मराठा समाज एक गट्टा मतदान करून आमची ताकद आम्ही दाखवून देणार आहे. नक्कीच जरांगे पाटलांचा रोख हा आता डायरेक्ट विधानसभेवरती दिसतोय. पण त्याआधी असा प्रश्न आहे की जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसोबत, ज्यामध्ये तुम्ही सहभागी होतात, जरांगे पाटलांच्या कायम सोबत दिसत होतात, तर लाखो मराठा बांधवांना घेऊन जरांगे पाटील मुंबईला गेले. मुंबईच्या वाशी या ठिकाणी त्यांचा मोर्चा पोहोचल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आलं. त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी अधिसूचना जरांगे पाटलांच्या हातामध्ये दिली आणि त्या अधिसूचनेवरती मराठा बांधवांनी गुलाल उधळला, जल्लोष साजरा केला. गावागावामध्ये त्याचा जल्लोष साजरा झाला. कारण मराठ्यांना वाटत होतं कुठेतरी आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला भेटलंय. या उद्देशाने प्रत्येक गावामध्ये जल्लोष साजरा झाला आणि त्या ठिकाणी अधिसूचना घेऊन मनोज जरांगे पाटील आणि लाखो आंदोलक परत आले. तर त्यावेळेस हे समजलं नाही की अधिसूचना ही टिकणारी नसते, तर अध्यादेश आल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे आरक्षण भेटू शकतं. ही गोष्ट त्यावेळी लक्षात आली नाही का? किंवा या मागचा उद्देश काय होता? तेव्हा मुंबईला जाण्याच्या अगोदर सुद्धा वेळोवेळी जरांगे पाटलांनी सरकारला आपल्या सभेतून, आपल्या भाषणातून, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सरकार समोर एल्गार पुकारला होता. सरकारला वारंवार विनंती केली होती की मायबाप सरकार, तुम्हीच आमचे मायबाप आहेत. जर तुमच्या पोरावर अन्याय होत असेल तर ते न्याय द्यायचं काम हे मायबापाने करायचं असतं. म्हणून तुम्ही सरकार आहेत, तुम्ही काय करा, आम्हाला न्याय द्या, आम्हाला मुंबईला यायची वेळ येऊ नका. सरकारने टोलवाटोली करत इथपर्यंत आणलं आणि अखेर आम्ही मुंबईला जाण्यास भाग पाडले. मुंबईला जाणं सोपं नव्हतं बांधवांनो. मुंबईला जाण्यासाठी निघालेला मराठवाड्यासह महाराष्ट्रातून जमलेला सर्व समाज बांधव कोणत्या यातना घेऊन त्या रॅलीमध्ये आला होता आणि मुंबई दौऱ्यामध्ये आला होता हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. अक्षरशः आमच्या समाज बांधवाला रस्त्यावर झोपायची वेळ या सरकारने आणली होती. कोणाच्या अंगावर पांघरण होतं, कोणाच्या अंगावर पांघरण नव्हतं. गाड्या, ट्रक, टेम्पो, पिकअप, मिनीडोर, कार, छोटा हत्ती, या सगळ्या गाड्यांनी मराठा समाजाने चंग बांधून निघाले होते की मराठे मुंबईत जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार. एवढ्या ताकदीने समाज एकवटला होता. ज्या वेळेस आम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणावर निघालो तेव्हापासून वाशीला पोहोचेपर्यंत प्रत्येक ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला विनंती केली, आव्हान केलं की तुम्ही आम्हाला इथं जरी जी आर दिला तर आम्ही इथून वापस जाऊ. आमचा उद्देश आरक्षण आहे.
आमचा उद्देश मुंबईमध्ये येऊन जाम करणं नव्हताच. जर आमच्यावर अन्याय होत असेल आणि आमचं सरकार मुंबईत बसलं असेल तर आम्हाला सरकार दरबारी न्याय मागायला जाणं आमचा हक्क नाहीये का? मग तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर मुंबईत जाम होईल, लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. साहेब, जेव्हा मराठ्यांचे पोरं गळ्याला गळपास घेऊन आत्महत्या करतायत तेव्हा तुम्हाला आमची दयनीय अवस्था कळायला नाही का? तुम्ही भांडवलदारांसाठी आणि मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांसाठी काम करता का गोरगरीब समाजासाठी काम करता? हे तरी एकदा सिद्ध करून दाखवा. ते आक्रोश, ती सगळी व्यवस्था हे सगळी घेऊन जरांगे पाटलाच्या माध्यमातून मुंबईला गेलो. लोणावळ्यामध्ये सुद्धा बैठकी झाल्या. लोणावळ्यात सुद्धा आदेश होता जरांगे पाटलांचा की इथं जरी तुम्ही आम्हाला शासनाचं जीआर दिला, आरक्षण मराठ्यांना ओबीसी म्हणून दिलं तर आम्ही इथून वापस जाऊ, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तर आम्ही इथून वापस जाऊ. लोणावळ्यात सुद्धा आमची घोर निराशा झाली. अखेर पाटलांनी लोणावळ्याच्या सभेमधून एल्गार पुकारला आणि मावळच्या त्या पवित्र जागेहून मुंबईच्या दिशेने गाड्याची तोंड करून ठेवायला सांगितलं आणि 1 घंट्याचा कालावधी त्या ठिकाणी सुद्धा सरकारला दिला. त्या ठिकाणी विभागीय आयुक्त आर्दड साहेब त्या ठिकाणी भेटायला आले. तेव्हा सुद्धा करोडो मराठ्यांना एक अपेक्षा होती की चला इथं तरी सोल्युशन काही निघेल, पण तिथं सुद्धा काही सोल्युशन निघालं नाही. शेवटी आम्हाला खोपोलीचा घाट उतरून वाशीमध्ये धडकावं लागलं. वाशीमध्ये धडकल्याच्या नंतर शिष्टमंडळ आलं. त्याच्यामध्ये मंत्री दीपक केसरकर साहेब होते, ऍडव्होकेट आले, कायदे तज्ञ आले. दादांनी 1 दिवसाचा अवधी मागून घेतला. महाराष्ट्रातल्या सगळ्या याचिकाकर्त्यांना, अभ्यासकांना आमंत्रित केलं आणि सांगितलं की बाबा आता इथं हे काय होतंय ते तुम्ही आत्ताच येऊन आम्हाला सांगा, उद्या म्हणू नका की असं झालं तसं झालं. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत बैठक चालली. कायद्याच्या हिशोबाने जे असते ते अधिसूचनेचं परिपत्रक तयार करण्यात आलं. सगळे सोयरीची व्याख्या जी मनोजदादा म्हणत होते त्याच पद्धतीने तयार करण्यात आली आणि अधिसूचनेचं परिपत्रक घेतल्याच्या नंतर काही कायदे तज्ञांकडून, काही सल्लागारांकडून, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. ह्या सगळ्यांच्या मताने असं ठरलं की अधिसूचनेचं परिपत्रक सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीसाठी म्हणा किंवा कुठलाही कायदा अंमलबजावणी करण्यासाठी हा 21 दिवसाचा कालावधी लागत असतो. त्या 21 दिवसामध्ये हरकती ना हरकती मागाव्या लागतात. म्हणून तुम्हाला आजच कायदा अंमलात आणता येणार नाही, तर कुठल्याही कायद्याला अंमलबजावणी करण्यासाठी किंवा तो कायदा अंमलात आणण्यासाठी 21 दिवसाचा कार्यकाळ लागत असतो. म्हणून हे अधिसूचनेचं राज्यपाल पत्रक घ्या आणि अधिसूचनेचं पत्रक हातात घेऊन मुंबईला असा विश्वास देण्यात आला येणाऱ्या 21 दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये हरकती ना हरकती मागून सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. हे मुख्यमंत्र्याच्या तोंडाने दिलेलं आश्वासन आणि राजपत्र हातामध्ये ठेवल्याच्या नंतर करोडोनी आलेला मराठा समाज गुलाल उधळणार नाही तर काय करेल. म्हणून आम्ही मुंबईमध्ये गुलाल उधळला आणि मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या गावागावात त्या दिवशी गुलाल उधळण्यात आला आणि या सरकारवर विश्वास ठेवण्यात आला की शिंदे साहेब आणि दादांनी सुद्धा त्या भाषणामध्ये वाशीच्या स्टेजवर हेच बोलून दाखवले, शिंदे साहेब आज करोडो मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, या गुलालाचा कदापि अपमान तुम्ही करू नका. शिंदे साहेबांनी सुद्धा भाषणात विश्वास दिला, होय आम्ही 21 दिवसाच्या आत हरकती ना हरकती मागून घेऊ आणि सगळे सोयी कायद्याची अंमलबजावणी. 27 जानेवारी 2024 पासून आज तागत करोडो मराठा त्या शब्दाची वाट पाहतोय की सगळे सोयी कायदा अंमलात कधी येईल. मग त्याच्यावर हरकती आल्या ना हरकती आल्या, त्याची स्क्रुटिंग अजूनही चालू आहे. आम्हाला एक कळत नाही, मनोज दादा सारख्या प्रामाणिक माणसाच्या हातावर जर तुम्ही कागद द्यायचाच नव्हता आणि जर दिला त्याची अंमलबजावणी का झाली नाही, मराठ्यांना तुम्ही फसवलंय का, हा जळजळीत सवाल आजही करोडो मराठ्यांच्या काळजात आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि या राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो, त्याच्याकडे सगळे निर्णय घेण्याची क्षमता असते. पण जरांगे पाटलांचा हा रोग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे नसून देवेंद्र फडणवीसांवर जास्त दिसतो.
त्याचं कारण काय? राज्य कोण चालवत आहे? मराठा समाजालाच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला माहिती आहे, मुख्यमंत्रीच्या सीटवर त्यांना कोणी बसवलं. जर यदा कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातामध्ये सर्वस्व असलं असतं तर कदाचित वाशीमध्ये दिलेल्या अधिसूचनेचा आणि वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान शिंदे साहेब कदापि होऊ दिले नसते. आजही सवाल आमचा हाच आहे की शिंदे साहेब, तुम्ही राज्याच्या सर्वोच्च पदावर आहेत, तुम्ही मुख्यमंत्री आहेत. आज करोडो मराठ्याची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचे स्वतःचे पॉवर वापरून मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करून कुणबी जात प्रमाणपत्र काढून ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. आंतरवालीसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, गावागावात, तालुक्यात झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सह सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करावं आणि दादांनी दिलेल्या 7, 8, 9 जे काही मागण्या असतील त्या पूर्ण मागण्या कराव्या. तुम्ही खरे मुख्यमंत्री आहेत राज्याचे दाखवून द्यावं. या मागचं आंदोलनाचा इतिहास पाहायला लागेल तर या 1 वर्षामध्येच 6 आंदोलन उपोषण झाले. या 6 उपोषणामध्ये 4 उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी जरांगे पाटलांजवळ आले, त्यांच्यामध्ये एक वार्तालाप झाला आणि जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी त्यांच्या हाताने सोडवलं. पण मागच्या 2 उपोषणामध्ये तसं दिसून आलं नाही. या 2 उपोषणामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेला नाही. जरांगे पाटलांनी स्वतःच 5वं उपोषण सोडलं. हे आता नक्कीच झालेलं 2 दिवसापूर्वीचं 6वं उपोषण त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनींच्या हस्ते सोडलं. तर यावरून असं दिसतं की सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन गंभीर नाहीये आणि मराठा आरक्षणाची दखल सरकार सध्या घेत नाही. या दोन्ही गोष्टी तुमच्या अगदी बरोबर आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात गंभीर नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु आंदोलनाची दखल घेता येणार नाही असं म्हणता येणार. आंदोलनाची दखल घेऊन सरकार ज्या पद्धतीनं पायघड्या घालण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये यायला तरसू लागलं, पण दादांनी स्पष्टपणे सांगितलंय यायचं असेल तर कागद घेऊनच या. मागच्या सारखं खोटे आश्वासन देण्यासाठी तुम्ही मुळीच येऊ नका. कित्येक लोकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दादा मागच्या 4 आंदोलनामधून जे शिकलेत, सरकारला जे अनुभवलेत, त्याच्यातून दादांचं स्पष्ट म्हणणं एकच आहे, हे जर येऊन अंतरवाली सारख्या पवित्र स्टेजवर करोडो मराठ्यांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यापेक्षा आमच्या माता मौल्याचे हात कधीही पवित्र आहेत. त्यांच्या हाताने मी उपोषण का सोडू नये म्हणून दादांनी सरकारला फटकारलं आणि तुमच्या हाताने उपोषण सोडण्यापेक्षा आमच्या माता भगिनींच्या हाताने सोडू, आमच्या आंदोलनामध्ये ज्यांनी लाटे काट्या खाल्ल्या त्या बांधवांच्या हाताने आम्ही उपोषण सोडू, नारायणगडांच्या महंताच्या हाताने उपोषण सोडू. त्यांचे पाय आणि त्यांचे हात तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने पवित्र आहेत. हा सवाल दादांनी जेव्हा शासनाला केला तेव्हा करोडो मराठा समाज टाळ्या वाजवून आनंद केला आणि दादाच्या प्रामाणिकतेला अतिशय सल्यूट करून ते उपोषण आमच्या माता भगिनींच्या हाताने सोडण्यात आलं. सध्या अमित शहा यांचं एक स्टेटमेंट बाहेर येते की त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये असं स्टेटमेंट दिलं जे प्रसार माध्यमामध्ये व्हायरल होते आणि भारतीय जनता पार्टीने त्याची पुष्टी केलेली नाही. ते चुकीचं स्टेटमेंट आहे असं म्हणतात. ते स्टेटमेंट असं आहे की आमच्या वेळेस 2 आंदोलनं चालू होती तरी आमचा विजय झाला, त्यामुळे कितीही आंदोलनं चालू राहू द्या, कोणालाही आंदोलनं करू द्या, पण मराठवाड्यामध्ये भाजपच्या किंवा महायुतीच्या 30 जागा निवडून येतील आणि आंदोलन ज्यांना करायचे त्यांना करू द्या, आपण आपलं निवडणुकीवर लक्ष द्या. या पद्धतीचे आशयाचं ते स्टेटमेंट होतं. यावर तुम्हाला काय वाटतं? त्यांचा रोखा मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन चालू आहे तर त्याकडे होता का? लोकसभेच्या अगोदर बी त्यांनी असे स्टेटमेंट केले होते. 48 पैकी आम्ही 40+ लोकसभेमध्ये जागा माहिती. काय झालं? काय महाविकास आघाडीच्या 31 जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या आणि त्यांना येनमीन 17 जागेवर समाधान मानावं लागलं. कसं आहे शहासाहेब, हे महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र. शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीमध्ये तुमच्यासारखे अनेक शहा घडल्या गेले.
मग ते आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, निजामशाह असेल, खुद्द औरंगजेबाची कबर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये खोदले गेले. कदाचित याची जाणीव तुम्हाला नसेल म्हणून तुम्ही ते स्टेटमेंट केलं. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराने एक एक मराठा कार्य करत असतो आणि आता तर लाखो नाही करोडो मराठी एक झाले. बहुसंख्य असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना डावलून तुमचं राजकारण कदापि होऊ शकणार. यदा कदाचित तुम्हाला त्या पार्टीच्या मीटिंग मध्ये पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ नये म्हणून खुश करण्यासाठी तुम्हाला आश्वासन द्यावं लागलं असेल किंवा तुम्हाला त्याला आपण मोटिवेशनल स्पीच म्हणून असं द्यावं लागले असेल, आम्ही ते मान्य करू. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन चालू असताना त्या आंदोलनाकडे कानाडोळा करा आणि राजकीय प्रस्थापित मराठ्यांना किंवा राजकीय प्रस्थापित राजकारण्यांना एकत्र करून 30 जागा निवडून आणा आणि आपणच इथले सर्वस्वी आहोत, आपणच इथले बल्लाढ्य आहोत, आपला सगळ्यात मोठा पक्ष आहे, मराठवाड्यातल्या 48 जागेपैकी 30 जागा तुम्ही निवडण्याचे स्वप्न पाहत असाल ना. आणि ज्या पद्धतीने तुम्ही रेफरन्स दिलाय ना, आमच्या इकडे एवढे आंदोलन चालू होते, ते आंदोलन सगळे आम्ही हँडल करून आमची सत्ता आणली. शहासाहेब कडवट मराठा आहे, शिवरायांचा कणखळ मावळा आहे, कधीच कुठल्या आजपर्यंत प्रलोभनाला बळी पडलेला नाही. छाती ठोकून आव्हान देतोय, गुज्जरांना पटेलांना तुम्हाला मॅनेज करून सवय असेल, महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या मराठ्यांना तुम्ही मॅनेज करून दाखवा. एक मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बसलाय, फॅफ्या उठली. असे करोडो मनोज जरांगे पाटील आज महाराष्ट्रामध्ये आहेत. जर त्यांना मॅनेज करायच्या गोष्टी केलात ना, तेवढ्या ताकदीने तर तुमच्या अंगावर येतील. तुम्ही या भानगडीत पडू नका. विनंती एवढीच आहे, जेवढी ताकद तुम्ही आंदोलन मोडीत काढण्यासाठी लावताय ना, तेवढीच एनर्जी तुमच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी लावा. मला कदाचित मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळून जाईल कायदेशीररित्या, परंतु तुमची विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणल्यासारखं आजच्या कंडिशनला तुम्ही आंदोलन मोडण्यासाठी एनर्जी वाया घालता, ह्याचा खेद काय, दुःख आम्हाला. आतापर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये बघायला गेलं तर लोकसभेच्या वेळेस त्यांनी घोषणा केली होती की आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार. पण नंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी समाज जे आहे मराठा समाज त्यांना पाडा असा दिला. फक्त त्यांनी पाडा असं दिला आणि समाजाने त्यांना जो अर्थ घ्यायचा तो त्यांनी घेतला आणि लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं. पण यावेळेसचं कसं असणार आहे, कारण यावेळेस जरांगे पाटील विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उमेदवार देण्याचा निर्णय घेत आहेत. तर याचं कसं होईल, जरांगे पाटील उमेदवार देतील की लोकसभेप्रमाणे पाडा हा शब्द समाजासमोर मांडतील? आमच्याकडे तर दुसरा पर्याय काय असेल मला एक सांगा. आजपर्यंत आमरण उपोषण हे न्याय मागण्यासाठीचं सगळ्यात शेवटचं टोकदार पाऊल आहे. दादाने ते 6व्यांदा उचललंय एका वर्षात. एवढं कठोर आमरण उपोषण करून सुद्धा, लाखोंचे मोर्चे काढून सुद्धा, लाखोंच्या करोडोंच्या सभा घेऊन सुद्धा जर या सरकारला या गरीब विस्थापित मराठ्यांची कदर नसेल तर आमच्याकडे सत्तेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय काय तुम्ही मला सांगा. अहो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करोडो मराठ्यांच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून पोट तिडकीने लढताय. एक नाही, दोन नाही, 6 आमरण उपोषणे केले. 9 दिवस, 17 दिवसाचे आमरण उपोषण झाले. 3.5 कोटी मराठा मुंबईत घेऊन गेले. 2.5-3 कोटी मराठ्यांची सभा त्या ठिकाणी गात्रवली या ठिकाणी पार पडली. राज्यामध्ये या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत एकही असा जिल्हा नाही त्या जिल्ह्यामध्ये बैठका सभा झालेल्या नाही. प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन जनजागृती करून समाजाला एक करण्याचं काम केलं, सरकारवर दबाव वाढवण्याचं काम केलं. तरी सरकार जर झुकत नसेल तर आता त्याला आम्हाला सत्तेमध्ये जाऊन स्वतःचं शासन प्रस्थापित करून मराठ्यांना आरक्षण देण्याशिवाय दुसरा मार्गच नाही ना. राहिला प्रश्न लोकसभेचा. जरांगे पाटलांचं पहिल्यापासून एकच म्हणणं आहे, माझा मायबाप समाज जर असेल तर माझ्या मायबाप समाजाला विचारल्याशिवाय, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी एकही पाऊल पुढे टाकणार नाही. जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने लोकसभेची भूमिका घेतली त्या अगोदर अंतरवाली सराटी या ठिकाणी लाखो मराठा समाज बांधवांची सभा घेतली, बैठकीला बोलवले आणि सभा बैठक घेऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये समाजाचं सुद्धा म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. आणि त्यांच्यानंतर त्यांनी विचार केला
यदा कदाचित आपले उमेदवार त्या ठिकाणी उभा करून समाजाला कुठेतरी बॅकफुटवर आणण्यापेक्षा एखाद्याला पाडून सुद्धा आपला विजय होऊ शकतो, म्हणून जरांगे पाटलांनी पाडण्याची भूमिका घेतली. पण आजही सांगतो बांधवांनो, जरांगे पाटलांनी कधीच कुठल्या पक्षाचं, पार्टीचं, चिन्हाचं, उमेदवाराचं नाव घेतलं नाही. जरांगे पाटलांनी कधीच कोणाला सांगितलं नाही की तुम्ही याला पाडा, याला निवडून आणा म्हणून. परंतु जरांगे पाटलांनी एवढंच सांगितलंय, समाजावर अन्याय करणाऱ्याला मात्र धडा शिकवल्याशिवाय तुम्ही चूप राहू नका. समाजाने ते ओळखून घेतलं आणि सपासप पाडले. असे पाडले की काही जणांचं पुढच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं. कदाचित ते परत राजकारणाकडे येतील की नाही याच्यावर सुद्धा शंका आज मराठ्यांना. त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा निर्णय घेत असताना जरांगे पाटलांचा विश्वास हा समाजावर आहे आणि समाजाचा प्रचंड विश्वास हा आमचा जरांगे पाटलांवर आहे. म्हणून जरांगे पाटील बांधतील ते तोरण, ठरवतील ते धोरण समाजाला मान्य राहील. म्हणून जरांगे पाटलासारख्या प्रामाणिक विद्यावर आज करोडो समाजाने विश्वास टाकलेला आहे. पाटील, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही डिसिजन घ्या. तुमचा विचारशील सावध मानून घराघरापर्यंत आम्ही तुमचे विचार पोहोचू. जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये तुमचे विचार आम्ही पोहोचू. एवढा प्रचंड विश्वास मराठा समाजाने त्यांच्यावर ठेवला आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेला त्यांनी पाडायची जरी भूमिका घेतली, आम्ही असे ताकदीनं पाडू. आणि उभा करायची जर भूमिका घेतली, आम्ही अशी ताकदीनं निवडून आणू की याला तोडच नाही राहिली पाहिजे. सगळे गरजवंत मराठी सभागृहामध्ये दिसते आणि मराठा आरक्षण हक्काचं आहे, ते खिचून आणते. आणि जर यदा कदाचित त्यांनी पाडायची भूमिका घेतली, मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडल्या जाईल. प्रत्येक आमदार, मग तो आपला असो का तुपला असो, ते काहीच बघल्या जाणार. सध्या बघायला गेलं तर ज्यावेळेस जरांगे पाटलांनी उमेदवारी अर्ज मागून घेतले, ते उमेदवारी अर्ज मागून घेतल्यानंतर प्रस्थापित घराण्यातील जे माजी आमदार असलेले अनेक पक्षांचे नेते, अनेक पक्षांचे ज्यांच्याकडे पक्षाचं चांगलं पद आहे, अशी लोक जरांगे पाटलांना भेटून आले, त्यांच्याकडे त्यांचा अर्ज सुपूर्द करून आला. तर जरांगे पाटील त्या धनशक्तीला पाहतील की सर्वसामान्य मराठा जो चळवळीतून वर आलाय माणूस, त्याला जरांगे पाटील उमेदवार देतील. जर त्यांनी उमेदवार देण्याची भूमिका घेतली तर ते तुम्हाला काय वाटतं? हे पहा, कसं आहे, आंतरवाली सराटे हे करोडो मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ आहे आणि जरांगे पाटील हे मराठा समाजाचे मराठा योद्धे आहेत. त्यांच्या आंतरवालीच्या दरबारात जाणारा कुठलाही असो, व्यापारी मराठा असेल, शेतकरी मराठा असेल, शेतमजूर मराठा असेल, राजकारणी मराठा असेल, शिक्षक मराठा असेल, वकील मराठा असेल, व्यापारी मराठा असेल, उद्योगपती मराठा असेल, तो कुठलाही मराठा जरी असला किंवा बगर मराठा म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलदरांचा मावळा असला, तरी तो आंतरवाली सराटीच्या व्यासपीठावर त्या पवित्र जागेवर गेल्याच्या नंतर त्यांना नाही म्हणता येत नाही. आणि राहिला प्रश्न उमेदवारी अर्ज दाखल करायचा, तर तो उमेदवारी अर्ज दाखल नसून तुमच्या मतदारसंघाचा कार्य अहवाल, आजपर्यंत तुम्ही केलेलं कार्य काय आहे आणि तुम्ही कोणत्या बेसिसवर आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे याचा कार्य अहवाल आणि मतदारांची, तुमच्या मतदारसंघाची संख्या ही दादांनी मागून घेतली होती. मग त्याच्यामध्ये मतदारसंघाची मतदान संख्या असेल, जातीनिहाय मतदान संख्या असेल, सामाजिक समीकरणे असतील किंवा त्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रबळ दावेदार कसे आहेत याचं कॅल्क्युलेशन असेल, ते दादांनी अहवालाच्या माध्यमातून मागून घेतलं. मग ते अहवाल देत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाने दिले, गरजवंत मराठ्याने दिले, जे गरीब समाज, मराठा समाजातील गरीब असतील, ते इच्छुक असतील त्यांनी दिले, जे सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्यांनी दिले, जे राजकारणी आहेत आणि त्यांना वाटलं की बाबा माझ्या पक्षामध्ये मी इतक्या वर्षापासून कार्य करायलो, पण आता कुठेतरी आता जातीचा विषय आलाय आणि मी एक वेळ जातीसाठी ही आमदारकी बहाल करेल म्हणून जातीसाठी लढणारे पण आले. आणि काही असे आहेत की त्यांना असं वाटलं की आम्हाला पक्षामधून तिकीट मिळणार नाही. आता ते झाले 3 पक्ष, महायुतीचे 3 पक्ष आणि महाविकास आघाडीचे 3 पक्ष. त्या 3 पक्षामधून मिळणारे एकालाच तिकीट आणि एका मतदारसंघामधून कमीत कमी 10-15 इच्छुक झाले. मग जर एखादा कदाचित महाविकास आघाडीने एकाला तिकीट दिलं त्याच्यातले 2 नाराज आणि महायुतीने एकाला तिकीट दिलं त्याच्यातले 2 नाराज, हेच झाले 4 जे प्रस्थापित पक्षामध्ये आहेत, जे पिढ्यानं पार त्यांचं राजकारण करतात. मग त्यांना कुठल्याही पद्धतीनं आमदार व्हायचंय आणि सत्तेच्या कंडिशनला जरांगे पाटलांचा शब्दशीर संविधान समाजामध्ये आहे आणि जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर कदाचित आपला आमदार म्हणून नंबर लागू शकतो. अशा लोकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज देण्यासाठी किंवा ते अहवाल सादर करण्यासाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी गेले, त्याच्यामध्ये गैर काही नाही. सध्या आपण बघायला संभाजीराजे
जरांगे पाटलांना भेटतात का ते आपल्या मराठा समाजासाठी असो किंवा महाराष्ट्रासाठी, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वेळा ते जरांगे पाटलांना भेटले. पण सध्या आपण बघायला गेलं तर कालच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटलांसोबतच त्यांची जी तिसरी आघाडी स्थापन होणार आहे, त्याच्यामधील मग राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, त्याच्यानंतर आमच्या लोहा कंदारचे शंकरानाथ धोंडगे असतील आणि स्वतः छत्रपती संभाजीराजे, हे सगळे त्यांच्या तिसऱ्या आघाडीची बैठक संपल्यानंतर जरांगे पाटलांना भेटायला गेले. तर जरांगे पाटलांकडे त्यांनी असा काही प्रस्ताव ठेवलाय का की आपण तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढू, किंवा या पद्धतीचं काही राजकीय बोलणं आहे? मला असं वाटतं की कालच्या बैठकीमधून असं कुठलीही राजकारणाची चर्चा झालेली नाही. कालच्या बैठकीमध्ये ते एकत्र आलेत म्हणून ते परिवर्तन, तिसरी आघाडी जे काय आहे त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं असेल की ते भेटायला आले म्हणून. परंतु दादांची आजही मनमोकळेपणाने बोलायची परिस्थिती नाही आहे. दादांची तब्येत अतिशय नाजूक आहे आणि एवढ्या नाजूक तब्येतीमध्ये आपण राजकारणाचा विषय काय काढणं, म्हणजे ते सुद्धा मोठे राजकारणी आहेत. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आमचे दैवत आहे, राजघराण्याचे वंशज आहेत, छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. तर त्यांना तेवढे तरी कमीत कमी हे समजतं की आजच्या एवढ्या नाजूक तब्येतीमध्ये आपण राजकारणावर चर्चा नाही केली पाहिजे. म्हणून त्यांनी कालच्या घडीला कुठलीही राजकीय चर्चा न करता फक्त दादांची तब्येत विचारण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी ते आले होते. परंतु याच्या पूर्वी जेव्हा जेव्हा भेटलेत ते परिवर्तनवादी किंवा तिसऱ्या आघाडी म्हणता येईल आपल्याला, त्याच्यातले सगळेच राजू शेट्टी साहेब, छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू साहेब नेहमी एकमेकांना भेटत आले आहेत. काल परवा असं वाटतं मला की शंकरांनाही काहीतरी भेट घेतली होती त्यांनी दादांच्या अंतरवालीमध्ये. तर याचं जेव्हा जेव्हा हे भेट झाली तेव्हा तेव्हा या सगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु महाराष्ट्रातल्या आज बऱ्याच लोकांची इच्छा आहे की जरांगे पाटलांनी आमच्यासोबत अलाइन करावं, राजकारणामध्ये एकटा चलोरीपेक्षा आपण सगळे मिळून लढू, या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ. हे प्रत्येकाची भूमिका आहे. कारण आज जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांना सगळेच लोक कदरलेले आहेत. असं नाही की पूर्वी जे राज्यकर्ते होते त्यांना खूप आम्ही प्रेम करतोय, त्यांना सुद्धा लोक बऱ्याचदा कदरलेत म्हणून यांना निवडून दिले होते. परंतु यांनी तर अशी तुगलशाही चालवली की मराठ्यांच्या अंगावर लाट्या काट्या फोडणं, मराठ्यांना गोळीबार करणं, मराठ्यांचे मुर्दे पाडणं, 150-200 आत्महत्या या 11 महिन्यामध्ये झाल्या. हा जो तुगलशाही तानाशाही दादागिरीचा कार्यक्रम झालाय, याच्यामुळे सर्वसामान्य गरजवंत सगळेच मराठा समाजासहित 18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवांना ते जुळवण्याचं काम करत आहे. मग ते धनगर समाजाच्या बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, लिंगायत बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, पुन्हा मायक्रो ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी अनेकांना वेठीस पकडण्याचं काम केलंय. म्हणून एक सर्वसामान्य समाजामध्ये जी खदखद निर्माण झाली ती कुठेतरी आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून बाहेर येत आहे. आणि जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं 18 पगड जातीला सोबत घेऊन गरजवंत मराठ्यांचे एक संघटन या महाराष्ट्रामध्ये उभा केले, त्याच निमित्ताने ही तिसरी आघाडी तयार झाली. आपल्याला आंदोलनाचंच एक फलित म्हणावं लागेल हे सगळं करण्याच्या पाठीमागे छत्रपती संभाजीराजांनी, राजू शेट्टी साहेबांनी आणि बच्चू कडू साहेबांनी बऱ्याचदा दादासोबत या गोष्टीवर चर्चा केली. परंतु सर्वस्वी अधिकार हा दादांचा आहे. अजून कुठलाही शब्द त्यांना दिला नाही किंवा कुठेही एकत्र जातो म्हणण्याच्या भानगडीत अजून ते पडले नाही. परंतु मला तर हे म्हणायचंय की आज आमचं अजून ठरलंच नाही की आम्हाला उमेदवार उभे करायचे का एखाद्याला पाडायचे. त्याच्यामुळं ज्या दिवशी दादा त्या आचारसंहितेच्या अगोदर समाजाची एक व्यापक बैठक घेतील, सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज महाराष्ट्रातून एकत्र येईल आणि त्या समाजाच्या समोर दादांचं काम हे अतिशय पारदर्शक आणि निखळ पाण्यासारखं आहे. समाजाच्या समोर ते प्रस्ताव ठेवतील. समाज ज्या पद्धतीनं त्या प्रस्तावावर सूचना करेल त्या पद्धतीनं दादा सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये अलाउन्स करून टाकतील, समाजाच्या वतीनं करतील. पण अजूनही सरकारला वेळ गेलेली नाही. बार बार जरांगे पाटलांच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे आणि मी बी एक मराठा आंदोलक म्हणून, जरांगे पाटलांचा कट्टर शिवभक्त म्हणून, मराठा सेवक म्हणून सरकारला विनंती करतोय. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे. तात्काळ सगळेसोयी कायद्याची अंमलबजावणी करा. हैदराबाद सह सातारा बॉम्बे गव्हर्नमेंट लागू करा. अंतरवालीसह मराठ्यांच्या
बांधवावर झालेल्या खोट्या केसेस मागे घ्या, यासह जरांगे पाटलांच्या जे जे मागण्या असतील त्या सर्व मागण्या मान्य करून जरांगे पाटलांच्या उपोषणाला कुठंतरी 13 महिन्याचं फलित म्हणून एकदा सगळे सोयरे कायदा अंमलात करून मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या, एवढीच विनंती या माध्यमातून तुमच्या करतो. आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी शब्द दिला तो शब्द आमच्यासाठी शिरसावत आहे असं मानतो. आता राजकारणाचा विषय निघालाच आहे, तर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिली तर जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार म्हणून दक्षिण नांदेड मतदारसंघामध्ये तुमच्या नावाची चर्चा होते. तर तुम्ही दादांकडे काही प्रस्ताव दाखल केलात का, किंवा जे तुम्ही आता म्हणलात की अहवाल, मतदारसंघाचा कार्य अहवाल, या पद्धतीचं काही तुम्ही दादांकडे दाखल केलात का, आणि जर दादांनी उमेदवारी दिली तर त्यावर तुमचं काय असेल? मला इलेक्शन पेक्षा आरक्षण महत्वाचं. जर दादांनी उमेदवार, तुम्ही इलेक्शन पेक्षा आरक्षण महत्वाचं आहे म्हणतात, पण सध्या तरी सरकारचा रोख त्या दिशेने दिसत नाहीये. अवघ्या काही दिवसांवरती आचारसंहिता लागू आहे आणि जे काही निर्णय घ्यायचे असतात ते आचारसंहितेच्या आधी घ्यायचे असतात, पण सध्या तरी सरकारचा रोख त्या दिशेने दिसत नाही. पण जर उमेदवारी दिली तर त्या मतदारसंघाचा काय आढावा तुम्ही घेतलात का, आणि मतदारसंघामध्ये कशी राजकीय समीकरणे जुळवता येईल या पद्धतीचा काही विचार केलात का? कारण तुमचं नाव दक्षिण नांदेड मतदारसंघामध्ये चर्चेत आहे. प्रत्येक मतदारसंघात जिल्ह्यामध्ये जेव्हा नाव चर्चेला येतं अनेकांचे फोन येतात, SMS येतात, शुभेच्छा देतात. बांधवांनो, लोकसभेला सुद्धा अनेकांची इच्छा होती, पण सकल मराठा समाजातील तळागाळातील माझ्या मायबापांना, माझ्या भावांना एक सांगावं वाटतं, ह्या 20 वर्षाच्या लढाईमध्ये मी तरी जवळपास 2003 ते 23 जवळपास 20-21 वर्षापासून या चळवळीमध्ये सक्रिय आहे. परंतु या 20-21 वर्षामध्ये आजपर्यंत कुठलंही महत्वाकांक्षा किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून समाजकारण मी केलं नाही. परंतु जेव्हा या महाराष्ट्रामध्ये 350-400 आत्महत्या होतात, आज नांदेडमध्ये 26 आत्महत्या झाल्या. त्या 26 आत्महत्यापैकी जवळपास 21 आत्महत्याच्या कुटुंबाला मी भेट दिलेली आहे, त्यांच्या घरातला टाहू मी ऐकलेला. आज त्या 26 पैकी 9 आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी शासनाची मदत पोहोचवली. जरांगे पाटलांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या 2 माझ्या समाज बांधवांच्या घरच्यांना, कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी सुद्धा मिळाली. आज 12 प्रस्ताव हे मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पेंडिंग आहेत आणि जवळपास 6 प्रस्ताव हे अजूनही जिल्हा स्तरावर पेंडिंग आहेत. हे सगळं कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर बघल्याच्या नंतर असं लक्षात येतं की एवढं निर्दयी आणि निष्ठुर सरकार राज्य तरी कसं चालू शकते. मग तेव्हा खरोखरच एक मनातून आतून एक आवाज येतो, एकदा कदाचित चळवळीतला कुठला कार्यकर्ता जर सभागृहात असला असता तर चळवळीची हत्या ही झाली नसती. आज एवढ्या आत्महत्या होणे म्हणजे खऱ्या अर्थानं चळवळीची हत्या होणे आहे, या मताचा मी आहे. म्हणून मी इलेक्शन पेक्षा आरक्षणाला महत्व देणारा कार्यकर्ता आहे. पण यदा कदाचित मनोजदादा जरांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जर हे निष्ठुर सरकार ऐकत नसेल आणि या सरकारच्या निषेधार्थ आपल्याला सत्ता हातात घ्यायचं असं सूत्र दर मनोजदादांनी पाळलं असेल आणि मनोजदादांनी ज्या पद्धतीने आदेश देत असतील की आता राजकारणाशिवाय आपल्याला पर्याय नाहीये किंवा गत्यंतर नाहीये, तर दादा जो आदेश देतील तो एक आंदोलन म्हणून मात्र पार पडेल. मग दादांनी कुठलंही जरी काम सांगितलं, मनोजदादा जे सांगतील ते कार्य आजपर्यंत आम्ही करत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत आहोत. जरांगे पाटलांचा रोख सध्या तरी राजकारणाकडे दिसत आहे, कारण वेळोवेळी त्यांच्या तोंडात विधानसभा आणि याविषयी त्यांच्या माध्यमातून स्टेटमेंट येत असतात. तर हे सामाजिक चळवळीतून तयार झालेलं मराठा आंदोलन जरांगे पाटलांचा राजकीय दृष्टिकोनातून प्रवेश झाल्यानंतर या आंदोलनाला कुठेतरी राजकीय वळण लागेल का, की हे आंदोलन सामाजिकच आहे? राजकारणातलं समाजकारण असं म्हणता येईल आपल्याला.
ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर 288 मतदारसंघाची पुनर्बांधणी करण्याचा विचार केलाय आणि 288 मतदारसंघाचा आढावा घेण्याचा विचार केलाय, त्यावरती आम्ही नांदेड जिल्ह्यातही कुठे कमी पडलो नाही. नांदेड जिल्ह्यातल्या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा आम्ही ऑलरेडी जरांगे पाटलापर्यंत पोहोच केलाय. तुम्ही तर फक्त 1-2 म्हणताय. आम्ही 9च्या 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा, जातनिहाय मतदान, त्या मतदानाची लोकसंख्या, तिथले सामाजिक समीकरणे, याचा सगळा आढावा जरांगे पाटलांकडे आजही रेडी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांनी 288 जागा लढवायच्या ठरवल्या तर 9च्या 9 विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातले लढवले जातील, पूर्ण ताकदीने लढवले जातील, काही शंका नाही. एक शेवटचा प्रश्न, एक मराठा आंदोलक म्हणून तुम्ही मराठा समाज बांधवांना काय आव्हान करू इच्छिता? बांधवांनो, कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही आशा अपेक्षा मनामध्ये ठेवून मी तुम्हाला आव्हान करणार नाही. कारण एक समाजाचा सेवक म्हणून मी आजही समाजाचा नेता मानत नाही, तर एक समाजाचा सेवक म्हणून हात जोडून एवढी विनंती करतो, मागच्या 40 वर्षाच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्याला आता कुठंतरी यश मिळताना आपल्याला दिसतंय. नवे तर मी म्हणेल की यश मिळत सुद्धा आहे. आपलेच काही बांधव का होईना कुणबी जात प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गातून अनेक ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर शासकीय नोकरीत लागलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेकरा बाळांचं कल्याण करायचं असेल, शाळा शिकताना, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, शासकीय नोकरी जाताना, पदोन्नती घेत असताना आपल्या समाजाला पूर्वी प्रगती पथावर जायचं असेल तर मी हात जोडून विनंती करेन, आपल्या समाजाचं दारिद्र्य नष्ट करायचं असेल तर आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि आरक्षणाचा प्रामाणिक लढा आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील लढतायत. एवढ्या तळमळीनं पोट तिडकीनं लढणाऱ्या या मराठा योद्ध्याच्या पाठीशी 12च्या 12 कोटी मराठ्यांनी आज उभा टाकायला पाहिजे. कारण मराठा समाजातल्या कुठल्याही एखाद्या समाज बांधवांनी मला वाटत नाही की 18 पगड जाती आणि 12 बळीराजाचं कधी नुकसान केलं असेल. तळागाळातला आजही ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव ह्या एका ताटात खातो, गुन्हा गोविंदान राहतो. परंतु राजकारणाच्या स्वार्थापोटी काही राजकीय दलाल यदा कदाचित आपल्यात कुरघोडी लावून किंवा भांडणं लावून चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. कालही आपण एक होतो, आजही एक आहोत, उद्या सुद्धा एक राहणार. फक्त विनंती एकच आहे, मनोज दादा जरांगे पाटलासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढचा येणारा लढा, मग तो आंदोलनाचा असेल किंवा राजकारणाचा असेल, जो कोणता आदेश आंतरवाली सराटी या ठिकाणावर येईल त्या आदेशाची फक्त तुम्ही वाट पहा आणि त्यांनी दिलेला आदेश सावध्य मानून त्याची पूर्तता करा. एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद पाटील, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि मराठा आरक्षण आणि या पुढची दिशा यावरती तुम्ही संवाद साधला. विषय चर्चेतला टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. दर्शक हे होते श्याम पाटील वडजे, मराठा आंदोलक. त्यांच्याशी आपण मराठा आरक्षण, त्याची पार्श्वभूमी आणि आत्ताची चालू असलेली चळवळ याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. याच पद्धतीचे कला, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय बाबतीतले पूर्ण अपडेट पाहण्यासाठी आताच विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या मराठा आरक्षण चळवळीविषयी तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील उमेदवार देतील का? आणि जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील का? यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. इथेच थांबतो. धन्यवाद.